हॅलो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे माहेरी आणि आज आहे माहेरचा आठवडा बाजार. बुधवारी नाही ते आठवडा बाजार असतो आणि आमच्या शेतामध्ये आईने भाजी लावली, मुळ्याची भाजी, कांदे लावलेत, वांगी लावलेत, कोथिंबीर लावलेत आणि आता आई गेलेली शेताकडे आणण्यासाठी आणि मी इथं घरातले कामं सगळे आवरले. स्वामी समर्थ दोघं पण बाबासोबत गेले दुकानामध्ये, भाऊ गेल्या बाहेर आणि आता मी आईची वेट करते. आई आल्यानंतर ती भाजी आहे ती साफ करून ठेवायची, सगळे धुवून वगैरे, आणि थोडे कपडे धुवायचे मला, ते पण करते आता काम. आईने आणलेली भाजी मुळा आहे, कांद्याची आहे, कोथिंबीर आहे, तिकडे जी लांब दिसणं ऑरेंज बुट्टी त्यातलाही भेंडी, आणि मी इकडे धुते कपडे होते आज फुल धुवून झालेत तर सुकत घालायचे आहेत ते. भाजी धुणार भात आहे का, ही धुणार कांद्याची भात तरी माती लागलं त्याला. कोथिंबीर छान आहे, मस्त फुलले ते दणे आलेत त्याला. मी चालले दुकानाकडे स्वामीन समतला आणायला. तिकडे दुकानात ना ते काय काय करत बसत पराक्रमलं आहे, आणि चॉकलेट तर स्वामींना खूप म्हणजे खूप खातो. आणि आता बाजार भरत आहे, दाखवतो तुम्हाला. हे आमचं जुनं घर आहे. स्वामी काय घेऊन बसलायस? सेल घेऊन बसलाय, सेल. आणि समतला हवाय स्प्रे म्हणून तो आतमध्ये ओपनकडे स्प्रे मागायला गेला. फटाके पाहिजे, किंडोच्या काय काय खातं तरी छान बसत नाही. तू खराब आहे रे, तू एक्सपायर झाला ना. समतला पाहिजे फटाके, अंदर रडत बसले फटाके पाहिजे म्हणून. बाबा जसं काही हट्ट जातो तिथं. बाबाचा कुठून मग बसला इकडे. स्वामीचं काय टेन्शन आहे, समजचं स्प्रे हवा आहे, कुठे फटाके हवा आहे. काल आणलेली काजू धुवून स्वतः घातलेली आहे. इकडं झाडं केवढे पेरूचं झाड दिसतं, ते खूप सारे पेरू लागतात. आम्ही एप्रिल आईन सगळे कांदे धुवून ठेवले. हे दोन लई मस्ती करतो दुकानात. समोर रडत बसलं दुकानात, स्प्रे पाहिजे फटाके पाहिजे म्हणून. मग आता बलूनवर काम भागून आणलेलं आहे, दोघांना बलून. समज काय चाललंय स्वामी, काय चाललंय तुझं? आत येत नाहीत ते, कांद्याचे पेंडे बांधते. चॉकलेट नको ते हातामध्ये काय तुझ्या? आम्ही आता आणलाय बिर्याणी पार्सल आणलंय. ही आहे फुल बिर्याणी, यासोबत भेटतो हा रायता, आणि ही आहे आमटी, तर आमटी पण भेटते. आणि ही फक्त 100 रुपीजमध्ये, मस्तच. तिकडे समोर रडा लागला आहे. मला आता असं वाटतं की मी मुंबईला होते ना तेच ठीक होतं, कारण स्वामी समज दिवसभर अजिबात झोपले नाही. त्यांची खूप सारी म्हणजे खूप मस्ती चालू आहे, खूप दोघांचे भांडणं पण होत आहे. स्वामींनी समजला मारलं की समज स्वामीला मारतो आहे. म्हणजे त्यांच्यामुळे ना घरात कोणालाच आराम भेटत नाही, ना पप्पाला भेटतो, ना आईला, ना मला, ना भावाला, कोणालाच अजिबात शांत बसत नाही ते. स्वामीनं दिवसभर अजिबात झोपला नाही आहे. आता भाऊ गेला आहे बाहेर, पप्पा आहेत दुकानात, आई आहे बाजारमध्ये, आणि स्वामी रडा लागला आता. म्हणजे त्याला झोप आली, दिवस झोपला नाही तो, आता झोपायचा. आता वाजले 7. पण जर तो आत्ता झोपला ना 1-1.5 तास झोपतो आणि परत उठतो, मग रात्री पण झोपायला देत नाही. त्यामुळे आता आई घेऊन गेले बाजारामध्ये, आणि समज इथं आहे माझ्याजवळ बसला. त्याला पण आता झोप आले. हा चुकीचा टाईम आहे त्यांचा. म्हणजे आता हे ह्या टायमाला इव्हनिंगला झोपतात आणि मग 8-9 वाजता उठतात, आणि मग नंतर झोपत नाहीत. त्यामुळे आमची पण झोप डिस्टर्ब होते. आणि आता त्यांच्या पप्पा म्हणतात की तुम्ही बस झालं तुमचं गाव, या मुंबईला. चाललं तर बघू काय करायचं. जून महिन्यापर्यंत राहायचं, म्हणजे मे महिना पूर्ण राहायचं की तर लगेच जायचं. ते मुंबईला असते ना दुपारी 2 तास तरी दोघं झोपतात, त्यामुळे काय वाटत नाही. आणि संध्याकाळी 12 वाजता झोपतात. इथे ना दिवसभर अजिबात झोपत नाहीत. आणि दुकान असल्यामुळे ना स्वामी समज सारखं दुकानामध्ये खाऊ होतं, वेपर्स खा, कुठे चॉकलेट का, हे का. समज तर आज दिवसभर जेवला नाही आहे, सारखं बाहेरचं खातं आहे. आणि त्यासोबत स्वामी पण, स्वामीला तर ना खूप गोड खायला आवडतं आणि तो तेच खायला लागला. आता आई गेलेली आहे बाजारामध्ये, तर जेवण बनवायचं आहे. मी कुकर लावले, तर बघ समज झोपतोय की राहतोय. कांद्याची भाजी पाहिजे आता याला. सगळं घरात पसार असा आहे, दोन्ही मुलांनी काय करायला देणार नाही. भांडे घासायचे आहेत, कुकर लावलं. हां बनवायची, आता बनवायची भाजी द्यायची बनवायची. आता झोप आली ना, भूक लागली, तर कांद्याची भाजी खायची जी शेतातून आणली आज सकाळी ना ती.